नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आळे पिंपळवंडी गटामध्ये जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. कसा प्रतिसाद आहे मंगेश अण्णा काकडे? आळे पिंपळवंडी गटात मंगेश अण्णांना असा भरपूर असा प्रतिसाद आहे. त्याचं कारण असं की अण्णा गेले मागच्या निवडणुकीमध्ये एकमताने त्यांना पराभव पत्करावा लागला, पण तो पराभव पचून पुन्हा 9 वर्ष कामं करतात, लोकांच्या सुखदुःखात जातात, लोकांच्या वाढदिवस करतात, आनंदात जातात, सुखदुःखात करतात. विरोधकांचा हाच आक्षेप आहे की मंगेश अण्णा फक्त असे का मैतीन वाढदिवसच करतात. नाही, असं नाही. राजकारण बाजूला ठेवा, अण्णांचं समाजकारण बघा ना. तुम्हाला तुमचा आनंद वाढदिवस आहे, तुमचा फोन आला, एक आनंदाचा क्षण आहे ना, तुमचा जन्मदिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, त्याच्यात फोन करणं. तुम्ही म्हणता दुःख. आता दुःख बघा, कुणाचं काही झालं तर अण्णा स्वतः रात्री बेरात्री अपरात्री स्वतः जाऊन गेलेले आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्यांच्याबरोबर किती वेळा असतो, भरपूर असं काय नाही. विरोधकांची चुकीची भूमिका आहे. मंगेश अण्णा ह्या जुन्नर तालुक्याचे उपतालुका प्रमुख म्हणून त्यांच्याकडे एक मोठं पद होतं. समाजामध्ये ते काम करत होते. प्रश्न असा आहे, विरोधक विचारतात ते समाजात त्यांनी काय काम केलं किंवा प्रगतीचं काय काम केलं. साहेब, ज्या टायमाला कांद्याचा प्रश्न होता, त्या कांद्याच्या प्रश्नाच्या टायमाला त्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. जो विजेचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता, त्या विजेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते नारंगावपासून आपले भूमिपुत्र आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर मनसरपर्यंत पाय जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. अशा अनेक आम्हाला अशा गोष्टी सांगता येईल काम काय केलं. मुद्दा असा आहे की राजकारण आणि समाजकारण हा 2 विभाग आहे. समाजकारण करायला ते समाजाच्या सुखादुःखामध्ये, कोणाच्या हॉस्पिटलमध्ये रात्री अपरात्री दुःखामध्ये जाऊन भेटणं, त्यांना आधार देणं, त्यांच्या गरजेला उपलब्ध होणं, त्यांच्या कामाला येणं, दुसऱ्या कोणत्याही गोष्टी अडचणी असेल तर त्यांच्या अडचणीला त्यांचे कार्यकर्ते मंगेशांना स्वतः अपरात्री आलेले आहे. आणि हे जनतेला माहिती आहे. मी सांगितलं पाहिजे किंवा कोणी त्यांना प्रश्न केला पाहिजे, हे जनतेला चांगलं ज्ञात आहे की अण्णा काय काम करतात ते. आणि अण्णा आज 9 वर्ष ज्या जनतेच्या संबंधामध्ये टिकलेले, म्हणून तर आज अण्णांचा विजय विरोधांच्या डोळ्यासमोर आलेला आहे. त्यांच्या पायाखालची जमीन हललेली आहे, म्हणून ते हे असे प्रश्न करतात. ते समाजकारण आणि राजकारण काय हो साहेब? राजकारणामध्ये जो निवडून येतो तो कामं करतच असतो. तो कोणत्याही पक्षाचा असो, कामं येतात, फंडिंग येतात, कामं करावं लागतात. पण कामं करत असताना किंवा समाजात वागत असताना त्या समाजाची प्रतिमा, त्या समाजाची उंची कशी गाठली पाहिजे हे मंगेश अण्णाकडून शिकलं पाहिजे. कोणालाही अडवणं, कोणाचा अपप्रचार करणं, कोणाला ब्लॅकमेल करणं, ह्या गोष्टी मंगेश अण्णाच्या कधीच अंगामध्ये नाही आहे. हे जनतेला दिसते. तुम्हीही बघा, मंगेश अण्णाची बॉडी लँग्वेज बघा, कधीही कोणाला त्रास न देणारा माणूस आहे. जो माणूस 9 वर्ष झाले जनतेमध्ये थांबला आहे. त्याला समाज कार्याची आवड आहे म्हणून तर तो जनतेत थांबला आहे. आणि आज तो जिल्हा परिषदेच्या उमेदवारी लढतात आहे मंगेश अण्णा, आणि ते निवडून गेल्यानंतर जसे 9 वर्ष त्यांनी ह्या समाजाला वेळ दिला आहे, तसे पुढचे 5 वर्ष ते त्या कामातून उतरही व्हायचे. त्यांना दाखवायचे जिल्हा परिषदच्या कामामध्ये काय दम आहे आणि मी काय करू शकतो. ती त्यांची एकमताने संधी हुकली ना, ती संधी मिळण्याबाबतीत आणि जनतेपर्यंत जी संधी हुकली त्याचंच तुम्ही भांडवल करताय किंवा त्याची सहानुभूती घेताय, असंही तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत विजय कुराडे त्यांनी आरोप केलेले. नाही, आता प्रतिस्पर्धी काय आरोप करताय तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी ते प्रतिस्पर्धी, तो त्यांचा वाग आहे. त्यांनी काय हे करत, आम्ही त्यांच्यावरती कोणत्या गोष्टी बोलणं योग्य नाही. आम्हाला आमचं विजन सांगायचे. सर, आमचं विजन काय? आमचं हे आळा पिंपळवंडी जिल्हा परिषद गट, ह्या गटामध्ये ह्या पिंपळवंडीचे भूमिपुत्र, जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये ह्या तालुक्याचं नाव केलं आहे. आपला माणूस म्हणून ज्या माणसाचं ख्याती नाव झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्या माणसाचा हात बळकट करायचे. मंगेश अण्णा आज शरददादाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे. आज शरददादाच्या बाबतीत जरी बोलायला गेलं, ह्या दादांनी आमदार नसताना सुद्धा जी कामं केली,
आता तर तुमच्या डोळ्यासमोर आहे, ह्या जुन्नर तालुक्याच्या डोळ्यासमोर आहे. ह्या आमदार नसताना सुद्धा दादानी जे विजन डोळ्यापुढे ठेवले की पर्यटक तालुका केला, शिवाजी महाराजांचं एवढे मोठं भव्य पुतळा करायचं, स्मारक करायचं, त्या संदर्भात विजन. तुम्हाला सांगतो पर्यटक झाले. इथनं आमचा पिंपळवंडी हायवे ते ओझर रस्ता, तो मोठा ब्रिज करणारे ह्याच्यातनं नदीतनं 1 नंबर उंब्रजवरनं ओझरपर्यंत. म्हणजे जे दादाची विजन आहे त्या विजनाला आज ताकद मिळण्यासाठी, दादाबरोबर खांद्याला खांदा काम करण्यासाठी मंगेश अण्णांनी जे काही एक मताचं जे हे झालं त्याच्याबरोबरच दादांचं काम पूर्ण करणे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगेश अण्णा त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. ते प्रश्न असा आहे साहेब, विरोधक काय प्रश्न करतात त्याचं उत्तर नाही आमच्याकडं. आमचं कामाचं उत्तर आहे. आम्हाला आमच्या माणसाचा हात बळकट करायचे. आमदार शरददादा सोनवणे याच गटातून येतात. तुम्हाला कितपत फायदा होईल दादांच्या कामाचा? दादाचा कामाचा फायदा म्हणजे दादाचा कामाचा फायदा अख्ख्या जुन्नर तालुक्याला आहे, फक्त पिंपळवंडी गटाला नाही, अख्ख्या जुन्नर तालुक्याला आहे. नाही, तुमच्या उमेदवाराला किती फायदा होईल? उमेदवाराला फायदा तर काय, दादाच उमेदवार आहे. मंगेश अण्णा उमेदवार म्हणजे शरद सोनवणे उमेदवार आहे. मंगेश अण्णा उमेदवार आहे म्हणूनच नेताजी दादा उमेदवार आहे. मंगेश अण्णा उमेदवार आहे हेच प्रसन्न अण्णा उमेदवार आहे. आणि हे आमचे आपण बोलतो ना की आमचे राजकीय गुरु म्हणा किंवा ह्या गटामधले एक कार्याचे मोठे नेते आहे आमचे ते. आणि त्यांचे स्वप्न आहे की आपले कार्यकर्ते, आपले खालचे फळी जी आपल्याला कार्यकर्ते मजबूत होतात, ते कामं करतात, ते त्यांच्याच आम्ही आशीर्वादाने हे इलेक्शन लढतोय. आणि त्यांचा फायदा आम्हाला होण्यापेक्षा आमचं असं भाग्य आम्ही समजतोय की मंगेशांना निवडून गेल्यानंतर त्यांच्या कामाला एक बळकट येईल आणि मंगेशांना त्यांच्या खाली काम करतील, हाच मोठा फायदा आहे आम्हाला. जुन्नर तालुक्यामध्ये 8 गट आहेत. किती गटांमध्ये शिवसेनेला विजय मिळाला असं वाटतं तुम्हाला? साहेब, आमचं तर असं म्हणणं आहे की आमचं 8च्या 8 मतदान गट आमचे निवडून येतील. कोणता गट अवघड वाटते, कोणता सोपा वाटतं? अवघड साहेब कोणतंच नाही. जिथं दादा आहे, सोपा कोणता वाटतं? जिथं दादा आहे, जिथं शरद सोनवणे हजर, तिथं कोणतीच गोष्ट अवघड नाही. आणि ही तालुक्यांनी बघितलेली. सोपा कोणता वाटतं? सगळ्यात सोपं, सगळ्यात सोपे साहेब. सगळे सोपे. कुठे लढतच नाही. नाही आता कसं आहे, हे बघा, आम्ही असं म्हणत नाही. विरोधक आहे, काम आहे, इलेक्शन आहे, सगळ्यांना मतदार राजा आहे, लढत तर आहेच आहे. फक्त आमचं असं मत आहे, आमचा विश्वास येतो, आमचा विश्वास आहे आमचे शरददादा सोनवणे. जिथं ज्या गटामध्ये शरददादा गेले तिथं मताचा जोगवा मागायची गरज लागत नाही, असे आमचं एक व्यक्तिमत्व आहे शरददादा सोनवणे, आमच्या तालुक्याचे आमदार. शरददादांचा चेहरा हाच तुमचा उमेदवार? तोच आमचा उमेदवार.